नमस्कार विद्यार्थी मित्र, 11वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. 11वी सहकार या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही 11वी सहकार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण 11व्या वर्गाचा सहकार विषयाचा सिलेबस पाहताना पहिलं प्रकरण सहकाराचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि महत्त्व हे अभ्यासलं होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11वी सहकार या विषयाचे दुसरं प्रकरण, विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास हे प्रकरण अभ्यासणार आहोत. इथं व्यवसाय संघटन प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या प्रकरणामध्ये आपण जे व्यवसायामध्ये किंवा बाहेर मार्केटमध्ये, बाजारामध्ये आपण ज्याचा पाहतो, व्यापारी, भागीदारी संस्था, कंपनी ही जी नावं ऐकतो, तर त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर एक एक टप्पा पाहू आपण. सगळ्यात पहिले या प्रकरणाची प्रस्तावना तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास, म्हणजे त्यांची तुलना करायची आपल्याला. एकल व्यापारी कसा असतो, भागीदारी संस्था कशी असते, कंपनी कशी असते आणि सहकारी संस्था कशी असते. तर या चारही व्यवसाय संघटन प्रकारांचा एकमेकांशी आपल्याला तुलना करायची आहे या प्रकरणामध्ये. तर प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे तुम्हाला की व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या संघटन प्रकारांचं कार्य करताना बघत असतो. जे व्यवसायाचं क्षेत्र आहे त्यामध्ये आपल्याला अनेक व्यवसाय संघटना पाहायला मिळतात. जसे व्यापारी संघटना लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपात कार्य करत असतात. काही संघटना एकदम छोट्या आकाराच्या असतात, काही मध्यम स्वरूपाच्या असतात, काही एकदम मोठ्या स्वरूपाच्या असतात. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या विकासाच्या कार्यात उत्पादन, निर्मिती, खरेदी विक्री आणि ग्राहक या सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य संघटना करीत असतात. ह्या ज्या व्यापारी संघटना आहेत, व्यावसायिक संघटना आहेत, ह्या खरेदी विक्री किंवा ग्राहक किंवा उत्पादन, निर्मिती या सर्व घटकांना एकत्र आणणारी जर कोणती संघटना असेल तर ती आहे व्यावसायिक संघटना. व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असली तरी वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा त्यांच्या कार्यामागील मुख्य हेतू असतो. वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे, व्यवसाय संघटनांचा मुख्य हेतू कोणता असतो, मुख्य उद्देश कोणता असतो, तर वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे. कारण कोणाला एखाद्या वस्तूची गरज असते, तर कोणी एखादी वस्तू तयार करून विकत असते. त्यांची खरेदी आणि विक्री हा या व्यवसाय संघटनांचा मुख्य उद्देश असतो. व्यापार संघटनांची रचना जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करील आणि वस्तूंचे उत्पादन व पुरवठा यांच्या माध्यमातून फायदा मिळेल. व्यापारी संघटना म्हणजे अशी रचना आहे की जी औद्योगिक आणि व्यापारी कार्य करते, म्हणजे वस्तूचं उत्पादन करण्याचं काम करते, निर्मिती करण्याचं काम करते आणि तीच संघटना पुरवठा करण्याचं कामसुद्धा करते आणि या कार्याच्या मोबदल्यात त्यांना काहीतरी फायदा मिळत असतं. अशी संघटना म्हणजे व्यापारी संघटना. व्यवसाय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या विविध व्यावसायिक संघटना एकदम निर्माण झाल्या नाहीत. ज्या आपण व्यवसाय संघटना पाहतो मार्केटमध्ये किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये, त्या एकदम एकखट्टा सर्वच्या सर्व निर्माण झाल्या नाहीत. तर व्यापाराच्या विकासाच्या अवस्थांमधून एकापाठोपाठ एक अशी त्यांची गरजेनुसार निर्मिती झाली. जशा मनुष्याच्या गरजा वाढत गेल्या तशा व्यावसायिक संघटनासुद्धा वाढत गेल्या. सुरुवातीस सर्वात पहिले एकल व्यापारी ही संस्था निर्माण झाली. व्यवसाय वाढविण्यासाठी आणि भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य या गरजा भागविण्यासाठी सामूहिक मालकी असणाऱ्या भागीदारी संस्था अस्तित्वात आल्या. भागीदारी संस्था आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करून व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रकौशल्याचा वापर करून उत्पादन आणि सेवा कार्यामध्ये नफा मिळवण्यासाठी संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी या संघटनेचा उदय झाला. तर अशा पद्धतीनं गरजेनुसार एक एक करता ह्या संघटना निर्माण झाल्या आणि समाजाला मूलभूत स्वरूपाच्या सेवा सहकारी तत्त्वावर देण्यासाठी सहकारी संस्थांचा उगम झाला. अशा पद्धतीने ह्या चार प्रकारच्या संघटना गरजेनुसार निर्माण झाल्या. एक सर्वात पहिले निर्माण झाली एकल व्यापारी संस्था, नंतर निर्माण झाली भागीदारी संस्था, नंतर निर्माण झाली संयुक्त भांडवली संस्था आणि त्याच्यानंतर निर्माण झाली सहकारी संस्था. ह्या चारही संस्था एक एक करून जशी जशी गरज वाढत गेली मनुष्याची, समाजाची, त्या पद्धतीनं निर्माण झाल्या. तर या चारही संघटनांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. एक एकल व्यापारी, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था. अशा पद्धतीनं हे व्यवसाय संघटनांचे 3-4 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला. विविध व्यवसाय संघटनांचे प्रकार: एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि
सहकारी संस्था. तर एक एक करून आपण या 4 प्रकारांचा अभ्यास करू. सर्वात पहिले पाहायचं आहे आपल्याला एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था. सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे एकच व्यक्ती हा व्यवसाय सांभाळतो, चालवितो आणि त्याच्यापासून मिळणारा फायदासुद्धा एकच व्यक्ती घेतो. अशा व्यापाराला एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था असं म्हणतात. त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला पहा, अर्थामध्ये दिलेला आहे. एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी म्हणजे काय, इथे या ठिकाणी एकल व्यापाऱ्याचं स्वरूपसुद्धा दिलेलं आहे. तर एकल व्यापारी म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे भांडवल व्यवसायात गुंतविते व व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन आणि नियंत्रण स्वतः करते, झालेल्या नफ्या तोट्यास स्वतः जबाबदार असते, तेव्हा त्यास व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी असं म्हणतात. सर्वच कामे एकच व्यक्ती करतो. जसं स्वतःचेच भांडवल गुंतविते, दैनंदिन जी कामं असते ती सर्व स्वतःच करते, त्याच्यावर नियंत्रणसुद्धा स्वतःच ठेवते आणि जो नफा किंवा तोटा होईल त्यालासुद्धा तो एकच व्यक्ती जबाबदार असतो. अशा संस्थेला किंवा संघटनेला एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटन असं म्हणतात. व्यवसायातील धोके स्वीकारून नफा मिळविते. कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता व्यक्ती ताबडतोब व्यवसाय सुरू करू शकते. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक परवानगीची गरज असते. एखाद्याला एकल व्यापारी म्हणजे एकानं सुरू केलेला व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्याला स्थानिक, जसं ग्रामपंचायत स्तरावर आपल्याला जर एखादा शॉप किंवा दुकान टाकायचं असेल एकल व्यापारी म्हणून तर ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी लागेल. तालुक्याच्या ठिकाणी टाकायचं असेल तर त्याची नगर परिषदची परवानगी घ्यावी लागेल. जिल्ह्याच्या ठिकाणी टाकायचं असेल तर महानगरपालिकेची परवानगी घ्यावी, अशा पद्धतीनं. तर एकल व्यापारी संस्था जी आहे किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था जी आहे ती एकदम ताबडतोब सुरू करता येणारा व्यवसाय आहे. एकच व्यक्ती सर्व कामे करत असतो आणि म्हणून त्याच्यापासून मिळणारा नफा तोटालासुद्धा एकच व्यक्ती जबाबदार असतो. याला एकल व्यापारी संस्था असं म्हणतात. पहा, या फोटोच्यावरून तुमच्या लक्षात येईल. हा फोटो तो पुस्तकामध्ये दाखवलेला आहे. एक किराणा दुकान दाखवलेलं आहे आणि या किराणा दुकानामध्ये एक मालक आणि एक नोकर दाखवलेला आहे की जो सर्व व्यवसायाचं देखरेख नियंत्रण ठेवतो, स्वतःचंच भांडवल गुंतविते. म्हणजे हा माल खरेदी करण्यासाठी जो दर्शविलेला आहे याच्यात हा माल खरेदी करण्यासाठी हा जो एकटा व्यक्ती आहे तोच या व्यवसाय नियंत्रण देखरेख ठेवते आणि या उलाढालीपासून, या किराणा दुकानापासून ज्याला जे काही उत्पन्न मिळते किंवा नफा किंवा तोटा होतो यालासुद्धा तोच व्यक्ती जबाबदार असतो. याला एकल व्यापारी असं म्हणतात. लक्षात आलं? या फोटोवरून तुमची पूर्ण एकल व्यापाराबद्दलची संकल्पना, कन्सेप्ट क्लिअर होईल. एकच व्यक्तीनं सांभाळणारा उद्योग किंवा एकच व्यक्ती नफा तोट्याला जबाबदार असणारा उद्योग म्हणजे एकल व्यापारी होय. आता व्याख्या दिलेली आहे या ठिकाणी. जेव्हा एखादा व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतविते आणि व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालविते, व्यवसायातील नफ्या तोट्यालासुद्धा स्वतःच जबाबदार राहते, त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असं म्हणतात. जे वर पाहिलं आपण तेच व्याख्यामध्ये दाखवलेले की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच व्यवसायात भांडवल गुंतविते, स्वतःच्या जबाबदारीवर व्यवसाय चालविते आणि व्यवसायात होणाऱ्या नफा तोट्यालासुद्धा एकटाच जबाबदार असतो, तर त्याला एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापार असं म्हणतात. दुसऱ्या व्याख्येत दिलेला आहे व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाला भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण करते आणि नफा नुकसानीस स्वतः जबाबदार असते, त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असं म्हणतात. दोन्ही व्याख्येवरून आपल्या लक्षात येते की एकच व्यक्ती व्यवसाय चालवितो, एकच व्यक्ती व्यवसायावर नियंत्रण ठेवतो आणि एकच व्यक्ती सर्व व्यवस्थापनाचे कामं करतो आणि त्यातून मिळणारा नफा तोटासुद्धा एकच व्यक्ती पूर्ण वाटून घेतो. तर त्याला आपण एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असं म्हणतात. तर हे व्यक्तिगत व्यापारी संस्थेची किंवा एकल व्यापाराची काय वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्हाला 10 वैशिष्ट्य दिलेली आहेत. त्याचा एका वैशिष्ट्याचा आपण अभ्यास करू. की सर्वात पहिलं वैशिष्ट्य एकल व्यापाराचं सुलभ स्थापना, इझी फॉर्मेशन. म्हणजे कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नाही व्यवसाय टाकण्यासाठी. ताबडतोब जर एखाद्या व्यक्तीच्या मनात आला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तो ताबडतोब तो सुरू करू शकतो, सुलभ स्थापना करू शकते त्याची. व्यक्तिगत व्यापारी संस्थेसाठी कोणताही स्वतंत्र कायदा केलेला नाही, त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. देशातील सर्वसाधारण कायद्याचे पालन करून स्थानिक पातळीवर व स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना प्राप्त करून व्यक्ती व्यवसायाची सुरुवात करू शकते. म्हणजे कोणताही कायदा एकल व्यापारी संस्थेसाठी नाही. स्थानिक पातळीवरचा जर तुम्हाला परवाना असेल ग्रामपंचायतचा किंवा नगरपालिकेचा
किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा, तर तुम्ही ताबडतोब एखाद्या व्यवसाय सुरू करू शकता. त्याला म्हणतात सुलभ स्थापना. कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता नाही, कोणत्याही कायद्याचं पालन नाही, अशा पद्धतीनं हा सुलभ स्थापन करता येणारा व्यवसाय आहे एकल व्यापार. दुसरं वैशिष्ट्य आहे व्यवसायाची मालकी, ओनरशिप. व्यक्तिगत व्यापारामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते आणि व्यवसायाचा स्वामी या नात्याने व्यवसायातील सर्व मालमत्ता व साधनांचा तो एकटाच मालक असतो. कारण व्यवसायात तो एकटाच भांडवल गुंतवितो आणि त्यातून प्राप्त होणारा नफासुद्धा एकच व्यक्ती घेत असतो आणि ती संपत्तीसुद्धा एकट्याचीच मालकीची असते. अशा पद्धतीनं व्यवसायाची मालकी हा एकच व्यक्ती असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे स्वतःचे भांडवल, ओन कॅपिटल. व्यवसायासाठी लागणारे भांडवल व्यक्तिगत व्यापाऱ्याला एकट्यालाच उभारावे लागते. नातेवाईक, मित्र यांच्याकडून मदत किंवा बँकेकडून कर्ज काढून व्यवसायासाठी स्वतःचे भांडवल उभे करतो. स्वतःचे भांडवल उभे करतो. नातेवाईकांकडून मदत घेऊन किंवा बँकेकडून कर्ज काढून अशा पद्धतीनं स्वतःचंच भांडवल तो या व्यवसायासाठी वापरतो. चौथं वैशिष्ट्य आहे एकल व्यापाराचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट. व्यक्तिगत व्यापारामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असल्यामुळे व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन व नियंत्रण त्यालाच करावे लागते. व्यवसायातील सर्व निर्णय तीच व्यक्ती घेते. एकल व्यापारी ह्या व्यवसायाचा एकटाच मालक व व्यवस्थापक असल्याने व्यक्तिगत व्यापार हा एकपात्री प्रयोगासारखा असतो. अशा पद्धतीनं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट हे एकाच व्यक्तीला पूर्ण करावे लागते. दैनंदिन व्यवहारातली सर्व कामे त्यालाच पूर्ण करावी लागते आणि सर्व निर्णय हा एकटाच व्यक्ती घेतो. म्हणजे मालक आणि व्यवस्थापक हा एकच व्यक्ती असतो. पाचवं वैशिष्ट्य आहे अमर्यादित जबाबदारी, अनलिमिटेड लायबिलिटी. व्यक्तिगत व्यापाराची व्यवसायातील जबाबदारी अमर्यादित असते. मोठ्या व्यवसायामध्ये जर मोठ्या प्रमाणावर तोटा झाला तर तो भरून काढण्यासाठी किंवा देणी देण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता विकून देणी द्यावी लागतात. आपण पाहिलं होतं सुरुवातीला की जो व्यक्ती व्यवसाय स्थापन करतो जर या पद्धतीनं होणारा नफा एकटा व्यक्ती घेतो, त्याप्रमाणे जर एखाद्या वेळेस तोटा झाला तर तो तोटासुद्धा एकाच व्यक्तीला सांभाळावा लागतो आणि परिणामी तोट्याची जबाबदारी स्वीकारत असताना त्याला आपली खाजगी संपत्तीसुद्धा विकून जे देयता आहे ती त्याला चुकवावी लागते किंवा देणी द्यावी लागतात. अशी पद्धतीनं अमर्यादित जबाबदारी असते या एकल व्यापाऱ्याची. सहावं वैशिष्ट्य व्यवसायात गुप्तता. व्यवसायामध्ये गुप्ततेला अतिशय महत्त्व असते. व्यक्तिगत व्यवसायातील सर्व महत्त्वाच्या गुप्त गोष्टींची माहिती फक्त एकाच व्यक्तीला असते. व्यावसायिक निर्णय, तंत्र, खरेदी, विक्री, नफा तोटा इत्यादी बाबतीत कमाल गोपनीयता ठेवता येते. तर अशा पद्धतीनं व्यवसायाची माहिती गुप्त राहण्यास मदत होते. हे एक वैशिष्ट्य आहे व्यवसायाचं. सिक्रेसी असते बिझनेसमध्ये. सातवं वैशिष्ट्य दिलेलं नफा तोट्यात भागीदार नसतो. एकल व्यापारामध्ये होणारा नफासुद्धा एकटाच व्यक्ती जो व्यवसाय सांभाळणारा असतो, मॅनेजमेंट करणारा असतो तोच घेतो आणि होणारा तोट्यालासुद्धा तो एकटाच व्यक्ती जबाबदार असतो. म्हणजे व्यवसायाच्या नफ्यात किंवा तोट्यात इतर व्यक्ती भागीदार नसतात. आठवं वैशिष्ट्य दिलेलं आहे ग्राहकांशी सलोख्याचे संबंध, कॉर्डियल रिलेशन विथ कस्टमर्स. व्यक्तिगत व्यापारामध्ये दैनंदिन जीवनात अनेक ग्राहकांशी त्याचा दररोज संबंध येतो. ग्राहकांच्या आवडी-निवडी, सवयी, रीती, आर्थिक परिस्थिती याची त्याला माहिती असते. ग्राहकांशी सलोख्याचे व व्यक्तिगत संबंध निर्माण करून त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतो. अशा पद्धतीनं ग्राहकांशी सलोख्याचे संबंध त्याला प्रस्थापित होतात किंवा करावे लागतात. त्याच्यानंतर 9वं वैशिष्ट्य दिले आहे त्वरित निर्णय, प्रॉम्प्ट डिसिजन. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायात एकच व्यक्ती मालक असल्यामुळे बाजारातील बदलत्या परिस्थितींचा ग्राहकाच्या मागणीनुसार व आवडीनुसार वस्तूच्या किमतीवर ग्राहकांना दिली जाणारी सूट, हंगामानुसार उधारीची सवलत इत्यादी बाबी तो ताबडतोब निर्णय घेतो. अशा पद्धतीनं व्यक्तिगत व्यापारी व्यवसायात एकच व्यक्ती मालक असल्यामुळे बाजारातील बदलत्या परिस्थितींचा ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनुसार वस्तूच्या किमतीवर ग्राहकांना दिली जाणारी सूट, हंगामानुसार किंवा उधारीची सवलत इत्यादी बाबत तो ताबडतोब निर्णय घेतो. म्हणजे त्याला त्वरित निर्णय घेण्याचा अधिकार असतो एकल व्यापाऱ्याला. आणि 10वं वैशिष्ट्य आहे स्वयंरोजगाराचा मार्ग, सेल्फ एम्प्लॉयमेंट सोर्स.
एकल व्यापार हा एक स्वयंरोजगाराचा मार्ग आहे. जे व्यक्ती बेरोजगार असतात ते छोटा मोठा एकल व्यापार सुरू करून आपला रोजगाराचा मार्ग निवडू शकतात. विद्यमान काळात बेरोजगारी वाढत आहे. स्वयंरोजगाराचा मार्ग म्हणून व्यक्तिगत व्यापारी व्यवसाय लोकप्रिय होत आहे. काही व्यवसाय असे असतात की ज्यामध्ये व्यक्तिगत कलागुणांना आणि कौशल्यास महत्त्व असते. असे व्यवसाय व्यक्तिगत व्यापारी स्वतः लक्ष घालून सुरू करतो व सेवा देतो. म्हणजे एकल व्यापार हा एक प्रकारे रोजगाराला चालना देणारा व्यवसाय आहे. कोणीही स्वतःचं थोडं भांडवल असलं तर एखादा व्यापार व्यवसाय सुरू करू शकतो, म्हणजे तो रोजगार मिळवू शकतो. अशा पद्धतीनं एकल व्यापाराचा अर्थ, व्याख्या आणि एकल व्यापाराची वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओमध्ये बघितले. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे भागीदारी संस्था. आता आपण व्यवसाय संघटनांचे प्रकार बघून राहिलो. त्यातला पहिला पाहिला होता एकल व्यापारी. दुसरा दिलेला आहे भागीदारी संस्था किंवा भागीदारी कशाला म्हणतात त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पहा, भागीदारी संस्था, त्याला पार्टनरशिप फर्म असं म्हणतात. भागीदारी संस्था याचा अभ्यास याच व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. भागीदारी संस्थेचं या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. पहा, या चित्रामध्ये 5-6 लोक आपल्याला एका टेबलवर बसताना चर्चा विनिमय करताना दिसत आहेत. तर हे सर्व भागीदार आहेत. व्यवसाय एकच, परंतु मालक हे सर्व व्यक्ती आहेत. त्याला भागीदारी संस्था असे म्हणतात. हे सर्व एकत्र येऊन स्वतःजवळचं थोडं थोडं भांडवल गोळा करून एक व्यवसाय सुरू करतात. त्याला भागीदारी संस्था असं म्हणतात. ते भागीदारी संस्था कशी असते याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. अर्थ पहा, व्यक्तिगत व्यापारी या व्यवसायातील सर्व व्यावसायिक कार्य एकच व्यक्ती स्वतः हाताळू शकत नाही, कारण त्याच्याकडे भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य ही मर्यादा असतात. एकल व्यापारामध्ये पाहणार आपण की सर्व कार्य एकच व्यक्ती पार पाडतो, परंतु ते मर्यादित प्रमाणात. एखादा छोटासा दुकान तो सुरू करून स्वतःचं कार्य स्वतः करू शकतो. परंतु मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय करायचा असेल तर भांडवलाची कमतरता भासते, मर्यादा येते, व्यवस्थापकीय कौशल्याची उणीव आपल्याकडे लक्षात येते. एखाद्या जणाकडे पैसा असतो, परंतु व्यवस्थापकीय कौशल्य किंवा ज्ञान नसते. दुसऱ्याजवळ व्यवस्थापकीय कौशल्य असते, तो पैसा नसतो. तर अशा पद्धतीने लोक एकत्र येऊन एक संस्था सुरू करतात. व्यक्तिगत व्यापारातील दोष दूर करून व्यक्तिगत व्यापाराचा विकास करण्यासाठी व्यवसाय संघटनेचे नवीन स्वरूप उदयास आले. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी अधिक प्रमाणात भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य गरजेचे असते, म्हणून 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी संस्थेची स्थापना करतात. आपण बघितलं की एकल व्यापारामध्ये स्वतः एका व्यक्तीजवळ जेवढा पैसा असेल तेवढाच तो पैसा भांडवल म्हणून व्यवसायात गुंतवू शकेल. त्याच्यापेक्षा जास्त पैसा तो कोणाला मागू शकेल का? नाही, कारण एकल व्यापारामध्ये एकाच व्यक्तीला सर्व अधिकार असतात. तोच स्वतःचे भांडवल गुंतवितो, तोच नफा तोट्यात जबाबदार असतो, तोच सर्व व्यवसायाची कामे पाहतो. परंतु मोठ्या प्रमाणावर जर व्यवसाय करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर पाहिजे असते, व्यवस्थापकीय कौशल्य ज्ञान पाहिजे असते. तर त्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर व्यवसायाचा लाभ घेण्यासाठी सुरू केलेला व्यवसाय म्हणजे भागीदारी संस्था होय. या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. पहा की सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपसात करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधाला भागीदारी असं म्हणतात. की सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या, जेव्हा 2 किंवा जास्त व्यक्ती एकत्र आले असतील तर पार्टनरशिप फर्मप्रमाणे म्हणजे भागीदारी कायद्याप्रमाणे ते अधिकार दिलेले असतात की एक व्यवसाय एकटाच व्यक्ती पाहील की सर्व व्यक्ती पाहतील, सर्व व्यक्ती किती भांडवल आणतील, सर्व व्यक्तींचा नफ्यामध्ये किती हिस्सा राहील, अशा पद्धतीचे नियम ठरवून घेतले जातात. तर त्याच व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वांनी किंवा सर्वांतर्फे चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपसात करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या व्यक्ती परस्परातील संबंधाला भागीदारी असे म्हणतात. भागीदारी कायदा 1932 मध्ये ही व्याख्या केलेली आहे. दुसऱ्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती लेखी करार करून व्यवसाय चालविण्याची सामूहिक जबाबदारी भागीदारी संस्था स्थापन करून घेतात. 2 किंवा अधिक व्यक्तींनी तोंडी किंवा लेखी करार केलेला असतो. भागीदारी संस्थेमध्ये
किंवा भागीदारीमध्ये कराराला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला पार्टनरशिप डीड किंवा भागीदारी कायदा असं किंवा भागीदारी करार असं म्हणतात. तर ज्या दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत, अशा व्यक्तींनी जो करार केला असेल नफा वाटणीचा, भांडवलाच्या बाबतीचा, व्यवसायाच्या संपत्तीच्या बाबतीचा, तर असा करार करून जी सामूहिक जबाबदारीनं भागीदारी संस्था स्थापन करून घेतात, असं डॉक्टर जे सुबिन यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं भागीदारी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं की जे व्यक्ती एक किंवा एकापेक्षा जास्त दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र करून नफ्याच्या वाटणीबाबत करार करून घेतात, अशा संस्थेला भागीदारी संस्था असं म्हणतात. तर भागीदारी संस्था म्हणजे काय लक्षात आलं ना मग, की दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन एकच व्यवसाय सुरू करून एक करारानुसार नफा वाटणी ठरवून घेतात, त्याला आपण भागीदारी संस्था असं म्हणतो. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये पहा. तर पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे इथं करार, ॲग्रीमेंट. सर्वात पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे भागीदारीचं करार. कारण भागीदारीची निर्मिती भागीदाराच्या करारातून होते. भागीदारीचा करार हा भागीदारी व्यवसाय संघटनेचा पाया असतो. भागीदारीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी एकमेकांमध्ये करार करणे आवश्यक असते. या करारात व्यवसायाच्या अटी व नियमांचा उल्लेख असतो. हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. भविष्यातील मतभेद विवाद टाळण्यासाठी भागीदारीचा करार लेखी स्वरूपात असणे गरजेचे असते. लिखित करारामुळे प्रत्येक भागीदाराचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट होतात. तर अशा पद्धतीनं हा जो करार असतो भागीदारीचा, हा करार अत्यंत महत्त्वाचा असतो. या करारानुसारच भागीदारीचा जन्म होत असतो. कारण करार झाला नसेल तर भागीदारी ही लिखित नाही आणि योग्य कायद्यानुसार स्थापन झालेली नाही असं समजलं जाते. तर ज्या पद्धतीनं करार झाला असेल त्या कराराच्या आधारावरच भागीदारीमध्ये एकत्र येणारे जे व्यक्ती असतात ते नफा वाटणीचा करार करून घेतात. कोणत्या व्यक्तीला कोणती जबाबदारी दिलेली आहे, कोणतं कार्य दिलेलं आहे ते ठरवून घेतात आणि सर्व हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या भागीदारांच्या त्यामध्ये लिहिलेल्या असतात. तर हे पहिलं वैशिष्ट्य आहे भागीदारीचं, एक करार असला पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य आहे कायदेशीर नोंदणी, लीगल रजिस्ट्रेशन. जसं आपण पाहिलं होतं की एकल व्यापाऱ्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं रजिस्ट्रेशन करणं किंवा कोणताही कायदा एकल व्यापाऱ्यासाठी नव्हता. फक्त स्थानिक पातळीवरची परमिशन जर त्यानं मिळविली तर तो एकल व्यापार सुरू करू शकत होता एक व्यक्ती. परंतु भागीदारीसाठी तसं नाही. भागीदारीसाठी एक स्वतंत्र कायदा आहे ज्याला 1932 भागीदारी संस्था कायदा 1932 असं म्हटलं जातं. आणि त्या कायद्यानुसार प्रत्येक भागीदारी संस्थेला कायद्यानुसार नोंदणी, रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. भागीदारी संस्थेची नोंदणी ही सक्तीची नाही, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ती सक्तीची करण्यात आली आहे. इतर राज्यामध्ये सक्तीची नाही, परंतु महाराष्ट्रात जर भागीदारी संस्था स्थापन करायची असेल तर तिची नोंदणी सक्तीची आहे. संबंधित राज्यातील भागीदारी नोंदणी कार्यालयात भागीदारीचा करार नोंदविला जाऊ शकतो. भागीदारी संस्थेची नोंदणी भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार करणे फायदेशीर असते. तर अशा पद्धतीनं लीगल रजिस्ट्रेशन करून घेणं हे फायद्याचं असते भागीदारीसाठी आणि भागीदारीमध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींसाठी. तर 1932 हा भागीदारीचा कायदा समजला जातो. तिसरं वैशिष्ट्य आहे भागीदारीचं, भागीदारांची संख्या. जर एखादी भागीदारी संस्था आपल्याला स्थापन करायची असली तर जास्तीत जास्त भागीदार किती होऊ शकतात? तर भागीदारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 2 व्यक्ती आणि कमाल 50 व्यक्तींची मर्यादा असते. तर अशा पद्धतीनं कायद्यामध्ये मर्यादा घालून दिलेली आहे, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50. तिसरं वैशिष्ट्य आहे भागीदारी संस्थेचं कायदेशीर व्यवसाय, लॉफुल बिझनेस. भागीदारी संस्था या कायदेशीर बिझनेसच करू शकतात. भागीदारी संस्थेला कायदेशीर व्यवसाय करावा लागतो, त्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करावा लागतो आणि भागीदारी संस्थेला बेकायदेशीर व्यवसाय करता येत नाही. कायद्यामध्ये ठरवून दिलेले व्यवसायच भागीदारी संस्थेला करता येतात. हे एक वैशिष्ट्य आहे. 5वं वैशिष्ट्य आहे व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट. भागीदारी करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सर्व भागीदार संस्थेच्या व्यवस्थापन कार्यात सहभागी होतात, परंतु भागीदारी सुरळीत चालावी म्हणून काही भागीदार स्वेच्छेने आपले व्यवस्थापकीय हक्क इतर भागीदाराला देतात, परंतु व्यवस्थापनाची जबाबदारी ही सर्वांवर असते. जो भागीदारीच्या करारामध्ये जे ठरलेलं असते की कोणता व्यक्ती भागीदारीचा कारभार पाहेल, कोण निर्णय घेईल, तसं पाहिलं तर जितके भागीदार असतील त्या सर्वांना सर्व अधिकार असतात, परंतु काही भागीदार हे स्वतःचे अधिकार इतर भागीदाराला
देतात मॅनेजमेंट संबंधी किंवा व्यवस्थापनाच्या संबंधी. 6वं वैशिष्ट्य आहे भागीदारी संस्थेचं भागीदारांमधील परस्पर संबंध, रिलेशनशिप बिटवीन इन पार्टनर्स. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण भागीदारामधील संबंध जर चांगले असले तर तो व्यवसाय चांगला विकास करू शकेल, खूप काळ टिकू शकेल. परंतु भागीदारांमधील संबंध जर चांगले नसले तर ती भागीदारी संस्था फार काळ टिकू शकणार नाही. प्रत्येक भागीदार हा भागीदारी संस्थेचा अभिकर्ता त्याचबरोबर प्रधान या नात्याने कार्य करीत असतो. सर्वजण भागीदारी संस्थेचे मालक व अभिकर्ते असतात. अभिकर्ता म्हणजे एजंट एक प्रकारे काम करणारा व्यक्ती, आणि मालक म्हणजे ओनर. की भागीदारामधील संबंध कसा असतो तर प्रत्येक भागीदार हा अभिकर्तासुद्धा असतो, एजंटसुद्धा असतो आणि मालकसुद्धा असतो. 7वं वैशिष्ट्य आहे भागीदारीचं अमर्यादित जबाबदारी, अनलिमिटेड. ज्या पद्धतीनं पाहिलं होतं आपण की एकल व्यापाराची जबाबदारी ही त्या एका व्यक्तीची अमर्यादित असते. प्रसंगी जर तोटा झाला तर त्याला स्वतःची संपत्ती विकूनसुद्धा तो तोटा भरून काढावा लागतो. त्याच पद्धतीनं भागीदारी संस्थेची सुद्धा अमर्यादित जबाबदारी असते. अल्पवयीन भागीदार सोडून भागीदारी संस्थेमध्ये सर्व भागीदाराची जबाबदारी वैयक्तिक, सामूहिक व अमर्यादित असते. जेव्हा व्यवसायातील देणी देण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता अपुरी पडते तेव्हा बाह्य देयतांची परतफेड करण्यासाठी भागीदारांच्या खाजगी संपत्तीचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीनं भागीदारीमध्ये जेवढे भागीदार आहेत, जर तोटा झाला असेल, भागीदारी संस्था बंद करायची असेल आणि इतर लोकांची देणी द्यायची असतील तर त्या भागीदारांची वैयक्तिक संपत्ती, खाजगी संपत्तीचा उपयोग करून सर्व देणी दिली जातात. त्याला अमर्यादित जबाबदारी असं म्हणतात. 8वं वैशिष्ट्य आहे संयुक्त मालकी, जॉईंट ओनरशिप. भागीदारीमध्ये सर्व भागीदार व्यवसायातील मालमत्तेचे संयुक्त मालक असतात. भागीदारी संस्थेची सर्व मालमत्ता भागीदारी संस्थेत व्यवसायासाठी वापरली जाते. भागीदाराला संस्थेची मालमत्ता खाजगी उपयोगासाठी वापरता येत नाही. भागीदारीची जी काही मालमत्ता असते, व्यवसायाची जागा असेल, इमारत असेल, व्यवसायाची एखादी गाडी घेतली असेल, व्यवसायामधला जो काही माल असेल, ते सर्वांची मालकी ही सर्व भागीदारांची असते, संयुक्त असते, जॉईंट असते. कोणाही एका भागीदाराला त्यावर आपला खाजगी उपयोग दाखवता येऊ शकत नाही. समजा उदाहरणार्थ एखादी गाडी घेतली असेल व्यवसायासाठी, तर एकच व्यक्ती त्यावर एकच भागीदार आपली मालकी दाखवू शकत नाही किंवा खाजगी उपयोगासाठी सुद्धा वापरू शकत नाही. 9वं वैशिष्ट्य आहे नफा तोटा विभागणी. महत्त्वाचा करार असतो भागीदारीमध्ये की भागीदारी करारामध्ये ज्या पद्धतीनं ठरवलं असेल त्या पद्धतीनं नफा तोटा वाटून घेतला जातो. भागीदारी करारामध्ये नफा किंवा तोटा कोणत्या प्रमाणात वाटला जाईल हे नमूद केलेले असते. व्यवसाय करून नफा वाटणी करणे हा भागीदारीचा मुख्य हेतू असतो. जर भागीदारी करारामध्ये नफा तोटा वाटपाचे प्रमाण दिले नसेल तर सर्व भागीदार नफा तोटा समान प्रमाणात वाटून घेतात असं समजलं जाते. भागीदारीचा जो आपण सर्वात पहिले करार पाहिला होता, पार्टनरशिप डीड ज्याला म्हणतो आपण, त्या पार्टनरशिप डीडमध्ये जर नोंदणी केली नसेल की भागीदारीनं कोण्या पद्धतीनं नफा वाटून घेतला जाईल किंवा तोटा वाटून घेतला जाईल तर तो समप्रमाणात असतो असं गृहीत धरलं जातं. आणि 10वं दिलेला विसर्जन, डिसोल्युशन. जर विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणे व एखाद्या भागीदाराचा मृत्यू, निवृत्ती, दिवाळखोरी, वेड यामुळे भागीदारी संस्था विसर्जित होऊ शकते. ऐच्छिक भागीदारी संस्थेचे विसर्जन कोणत्याही भागीदारांनी इतर भागीदारांना किमान 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन केले जाते. भागीदारी संस्थेचे विसर्जन करणे सोपे असते. तर अशा पद्धतीनं सर्व भागीदारांना एकमेकांना सांगून 14 दिवसाची पूर्वसूचना काढून भागीदारी बंद करता येते, विसर्जन करता येते. तर कोणत्या कारणाने बंद होऊ शकते? एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला असेल आणि इतर भागीदारांनी ठरवलं की आता भागीदारी व्यवसाय बंद करायचा आहे, तर अशावेळी विसर्जन करता येते. किंवा भागीदारानं निवृत्ती घेतली असेल, रिटायरमेंट घेतलं असेल, किंवा भागीदारी दिवाळखोरीत निघाली असेल, किंवा एखादा भागीदार पागल, वेडा झाला असेल, तर अशा पद्धतीनं भागीदारीचं विसर्जनसुद्धा करता येते. तर अशा पद्धतीनं भागीदारी संस्था म्हणजे काय आणि भागीदारीचं वैशिष्ट्ये काय आहेत हे या ठिकाणी आपण अभ्यासले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 व्यवसाय प्रकारांचा अभ्यास केला. एक म्हणजे एकल व्यापारी संस्था आणि दुसरं म्हणजे भागीदारी व्यापारी संस्था, भागीदारी संस्था. तर अशा पद्धतीनं या 2 व्यवसाय प्रकारांचा व्यवस्थित अभ्यास केला आपण या व्हिडिओमध्ये. तर या दुसऱ्या प्रकरणावर एवढा
दोन टॉपिकवरच आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. पुढचे जे 2 टॉपिक आहेत याच प्रकरणावरले ते पुढच्या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद.